अपार करुणापूरतरङ्गितदृशे नमः। सुरगणपितृयक्षसेवितं ह्यसुरनिशाचरसिद्धवन्दितं वरकनकहुताशनप्रभं प्रणिपतितोऽस्मि हिताय भास्करम्। आद्यन्तमङ्गलमजातसमानभावम् आर्यन्तमीशमजरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं सम्भावये मनसि शङ्करमम्बिकेशम्। नान्तोऽस्ति यस्य न च यस्य समुद्भवोऽस्ति वृद्धिर्न यस्य परिणामविवर्जितस्य नापक्षयं च समुपैत्यविकारिवस्तु यस्तन्नतोऽस्मि पुरुषोत्तममीशमीड्यम्। देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद प्रसीद मातर्जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। गौ माता की जय हो, गौ हत्या बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री माधवनाथ महाराज की जय। समुपस्थित विद्वद्वृंद, भक्तवृंद व भक्तिमती मातांनो, अत्यंत आल्हादाचा हा सोहळा आहे की भगवान श्री
हराला प्रिय असलेला कार्तिक मास आणि भगवान श्री हरी यांच्या योगनिद्रेतून उठण्याचा हा कार्तिक मास. त्यामुळे कार्तिक मासाच्या निमित्ताने हरी आणि हर या दोघांचीही भेट सिद्ध होते. आणि याच महिन्यामध्ये हरी आणि हर दोघांनाही प्रिय असलेली ही जी श्री रामायणाची कथा आहे, श्री रामकथा आहे, ती रामकथा इंदोरच्या या पवित्र भूमीमध्ये पुण्यश्लोक देवी अहिल्या माता यांच्या भूमीमध्ये होळकरांच्याच कुलगुरू असलेल्या, राजगुरू असलेल्या श्री माधवनाथ महाराजांच्या ह्या गुरुघरामध्ये आयोजित केलेली आहे. हा खूप उत्तम योग मी मानतो. सज्जन हो, आपल्या ह्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा जर कोणता असा बिंदू असेल की जो आपल्याला नीतीपासून अध्यात्मापर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो, तर तो बिंदू म्हणजे ही रामकथा आहे. रामो विग्रहवान धर्मः असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं माणसांनी वागावं. प्रभू रामचंद्र कसे वागले तसं जर आपण वागलो तर आपल्या हातून काही चूक होणार नाही, आपल्या हातून धर्मच घडेल, कधी अधर्म कदापि घडणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे रामादिवत वर्तितव्यम, रामासारखं माणसांनी वागावं. तर त्या भगवान रामाची जी कथा आहे त्याला रामकथा, रामायण असं म्हणतात. ही जी रामायणाची कथा आहे, ही कथा किती जुनी असेल याचा जर आपण विचार केला तर ग्रंथांतरांमधल्या पुराव्यांवरून असं लक्षात येतं की रामायणाची कथा ही 17 लाख वर्ष जुनी आहे. 17 लाख वर्षांपूर्वी प्रभू रामचंद्रांचा जन्म म्हणजेच प्राकट्य झालेला आहे. आणि त्यानंतर त्यांची लीला ही तत्कालीन सर्व समाजाने, ऋषीमुनींनी पाहिलेली आहे. 17 लाख वर्षांपूर्वी रामायण घडलं असं जर म्हटलं तर वरवर पाहता कोणालाही ते अशक्य कोटीचं वाटेल. असं वाटेल की 17 लाख वर्षापूर्वीचा एखादा इतिहास आज 17 लाख वर्षांनंतर देखील लोक इतक्या आवडीने ऐकतात, तो इतिहास इतका जपून ठेवलेला आहे. तर हो, उत्तर आहे की तो इतिहासच इतका दिव्य आहे की तो विसरायचा ठरवला तरी विसरला जात नाही. तो इतिहास पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. अशा पद्धतीने 17 लाख वर्षांपासून रामाची कथा ही जनमानसामध्ये प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे त्या कथेमध्ये काही फरक कोणी केलेला नाही. जशी वाल्मिकी ऋषींनी सांगितली तशीच्या तशी आजपर्यंत ती प्रसिद्ध आहे. हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. ऋग्वेद म्हणा, यजुर्वेद म्हणा, सामवेद म्हणा, अथर्ववेद म्हणा, यातली कोणतीही एक शाखा जरी घेतली कोणत्या वेदाची तरी ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तशीच असते, त्यामध्ये बदल घडत नाही. तर आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य हे आहे की देश काल परिस्थितीप्रमाणे अन्य गोष्टी जरी बदलल्या किंवा बदलाव्या लागल्या तरी देखील वेद आणि भगवंताच्या कथांमध्ये काहीही बदल झालेला नाही. ते जशां तशाच राहिल्या आहेत. कारण त्या जशा आहेत तशाच ऐकल्या तरच त्या तितक्या रुचिकर आहेत. त्यामध्ये स्वतःचं काही घातलं तर ते मग रुचिकर होत नाही. त्यामुळे 17 लाख वर्षांपासून रामायणाची ही कथा प्रसिद्ध आहे. रामायणावर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की महर्षी वाल्मिकींनीच 3 रामायणं लिहिलेली आहेत. सज्जन, महर्षी वाल्मिकींनी एक वाल्मिकी रामायण लिहिलं 24,000 श्लोकांचं. त्यामध्ये ऐतिहासिक घटनाक्रम दिलेला आहे वाल्मिकी ऋषींनी, नैतिक घटनाक्रम दिलेला आहे. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं हे जे वाल्मिकी रामायण आहे त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राकट्यानंतर
वनवासामध्ये काय काय घडलं त्याचं वर्णन सगळ्यात जास्त करण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रभू रामचंद्रांच्या संघर्षाच्या काळाचा इतिहास म्हणजे वाल्मिकी रामायण आहे असं म्हणायला हरकत नाही. वाल्मिकी ऋषींनी रामाने ज्ञान काय दिलं हे सांगण्यासाठी योग वासिष्ठाची रचना केलेली आहे. योग वासिष्ठाच्या रचनेमध्ये प्रभू रामचंद्र आणि त्यांचे गुरु वसिष्ठ यांच्यामध्ये काय संवाद झालेला आहे तो नमूद केलेला आहे. आणि तिसरं जे रामायण आहे जे वाल्मिकी ऋषींनीच लिहिलेलं आहे ते म्हणजे अध्यात्म रामायण. त्यामध्ये रामायणाचा आध्यात्मिक पक्ष सांगण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वतः महर्षी वाल्मिकींनी देखील भगवान रामचंद्रांच्या क्रियापरक पक्षाला अनुसरून वाल्मिकी रामायणाची रचना केली. ज्ञानाच्या पक्षाला अग्रसर करून योग वासिष्ठाची रचना केली आणि उपासना किंवा अध्यात्माचा पक्ष पुढे करून अध्यात्म रामायणाची रचना केली. त्यामुळे वाल्मिकी ऋषींनीच 3 रामायण लिहिल्याचा उल्लेख आहे. आणि हे रामायण जनवनामध्ये कायम गुणगुणत राहावं लोकांनी, यासाठी वाल्मिकी ऋषींनी राम नाम संकीर्तनाची रचना केली. रामनाम संकीर्तन जे आहे त्यामध्ये प्रभू रामचंद्रांची 108 नावं आहेत आणि या प्रत्येक नावामध्ये रामाचं चरित्र गुंफलेलं आहे वाल्मिकी ऋषींनी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो 2-4 नावं घेऊन. प्रभू रामचंद्रांच्या जन्मापासूनची कथा सांगतायत वाल्मिकी ऋषी आणि ते एकेका शब्दामध्ये प्रभू रामचंद्रांच्या एकेका नावामध्ये गुंफताना म्हणतात, शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम, शेषतल्प सुख निद्रित राम, ब्रह्माद्यमर प्रार्थित राम, चंड किरण कुल मंडन राम, श्रीमद्दशरथ नंदन राम, कौशल्या सुखवर्धन राम, विश्वामित्र प्रिय धन राम, घोर ताटका घातक राम, मारीचादि निपातक राम. असं 108 नावांमध्ये प्रभू रामचंद्रांचं संपूर्ण रामायण वाल्मिकी ऋषींनी गुंफलेलं आहे आणि प्रत्येक त्यांच्या कार्याच्या मागे राम 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 हा शब्द गुंफलेला आहे त्यांनी. त्यामुळे पहिलं नाव हे भगवंताचं कार्य सांगणारं आणि दुसरं नाव जे आहे ते भगवंताचं स्वरूप सांगणारं. म्हणजे ह्या रामनाम संकीर्तनामध्ये 108 वेळा रामनामाचा जप तर होतोच, पण संपूर्ण रामायण आपल्या डोळ्यासमोर तरळतं, संपूर्ण रामायण आपल्या मुखातून गायलं जातं. अशा पद्धतीने वाल्मिकी ऋषींनी 3 बृहत रामायणांची रचना केली आणि 1 रामनाम संकीर्तनाची रचना केली. आणि अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांचं चरित्र, त्या चरित्रातला कर्माचा भाग, ज्ञानाचा भाग, अध्यात्माचा भाग हा वाल्मिकी ऋषींनी प्रकट केलेला आहे. वाल्मिकी ऋषींनंतर देखील अनेक ऋषींनी रामायण लिहिलेलं आहे. काकभूषुंडींनी रामायण लिहिलेलं आहे, अनेक ऋषींनी रामायण लिहिलेली आहेत. पण काळाच्या ओघामध्ये काही रामायणं टिकली तर काही रामायणं काळाच्या ओघात लुप्त होऊन गेली. पुढच्या काळात जर बघायचं झालं तर काही प्रतिभावंत कवींनी रामायणाची रचना केलेली आहे. त्यामध्ये अद्भुत रामायणाची रचना आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रामायणांची रचना आहे. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की आत्ता उपलब्ध रामायणांची संख्या जर आपण पाहिली तर 430 पर्यंत भरते. वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायण आहे, वेगवेगळ्या भाषांमध्ये. जसं मराठी भाषेत किती रामायण आहेत आपण मोजू. मराठी भाषेतलं सगळ्यात जुनं रामायण जे आपल्याला प्राप्त होतं ते सगळ्यात जुनं रामायण म्हणजे एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण. भावार्थ रामायणामध्ये रामायणाचा भावार्थ एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. प्रत्येक कांडातला, रामायणाचा अयोध्या कांड असो
युद्धकांड असं सगळ्याचे अर्थ सांगितलेले आहेत एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांनंतर स्वतः रामदास स्वामींनी थोडक्यात रामायण लिहिलेलं आहे, ओवीबद्ध रामायण लिहिलेलं आहे. त्यानंतर आपले जे थोर कवी होऊन गेले मराठीचे, मोरोपंत आणि वामन पंडित वगैरे, यांनी 101 रामायणांची रचना केली आहे. 101 रामायणांची रचना केलेली आहे. महाराष्ट्र सरकारने ते प्रकाशित पण केलेलं आहे, पण वाचणारं कोणी नाही आहे. हा एक विचित्र भाग आहे. त्यामुळे 101 रामायण, काही आणखीन 7 रामायणं मिळतात, त्यामुळे 108च धरा तुम्ही. काही म्हणतात की मोरोपंतांनी 101 रामायणं लिहिली, काही म्हणतात 108 लिहिली, आपण 108च धरू. 108 रामायणं मोरोपंतांची, आणि ती पण अशी रामायण आहेत की ती वाचता वाचता श्रीराम जयराम जय जय रामचा जप होतो. प्रत्येक दुसऱ्या अक्षरामध्ये श्री, मग दुसऱ्या ओवीतल्या दुसऱ्या अक्षरामध्ये रा, तिसऱ्या ओवीतल्या दुसऱ्या अक्षरामध्ये म, असं करत करत श्रीराम जयराम जय जय रामचा जप होतो. अशा पद्धतीने काव्याचा आविष्कार करीत मोरोपंतांनी 108 रामायणं लिहिलेली आहेत. एकनाथ महाराजांनी 190, रामदास स्वामींनी 110, 110 रामायणं महाराष्ट्रात मराठी भाषेत लिहिली गेलेली आहेत. आणि त्यावर हल्लीच्या काळात म्हणायचं झालं तर ग दि माडगुळकरांनी गीत रामायण देखील रचलेलं आहे. म्हणजे 111 रामायणांची माळ प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये मराठी भाषेने घातलेली आहे. हिंदी भाषेने पण खूप रामायणं लिहिलेली आहेत. बरवई रामायण वगैरे आहे, तुलसी रामायण वगैरे आहे. हिंदी भाषेने देखील भरपूर रामायणांची रचना केलेली आहे. तसंच प्रत्येक स्थानिक भाषेने एकेका रामायणाची रचना केलेली आहे. आणि ह्या रामायणांची रचना कुठपर्यंत पोचलेली आहे तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये देखील काकविन रामायण म्हणून रामायण लिहिलं गेलेलं आहे. आणि त्याचे प्रयोग होतात. जसे आपल्या इकडे रामलीला होते तसे त्या काकविन रामायणाचे प्रयोग देखील त्या इंडोनेशियामध्ये होतात. तर इंडोनेशियन भाषेमध्ये देखील रामायण आहे. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की रामायणाची कथा अरबस्तानाला कळावी म्हणून अकबराने देखील रामायण लिहून घेतला अरबी भाषेमध्ये. त्यामुळे अरबी भाषेत देखील रामायण आहे. नुसत्या अरबी भाषेत रामायण आहे का तर नाही. ग्रीक भाषेमध्ये जे प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्या प्रसिद्ध ग्रंथांमध्ये रामायण आणि महाभारताचे काही अंश आपल्याला सापडतात. त्यामुळे रामायणाची कथा ही ग्रीसपर्यंत पोचलेली आहे आणि इकडे इंडोनेशियापर्यंत पोहोचलेली आहे. आणि रामायणाच्या कथेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ही कथा फक्त हिंदूंमध्ये, वैदिकांमध्येच प्रचलित आहे असं नाही. तर तुम्हाला ऐकून नवल वाटेल की तिबेटी रामायण देखील आहे. तिबेटी रामायण देखील आहे, ज्या रामायणामध्ये प्रभू रामचंद्र हे बौद्ध आहेत असं दाखवलेलं आहे. आणि बौद्ध असलेले राम युद्ध करताना दाखवलेले, ते आणखीन नवल. एवढंच नाही तर जैनांमध्ये पौमचरितम म्हणून आहे, त्यामध्ये देखील रामायण आहे. बौद्धांचं जातक कथांमध्ये दशरथ जातक नावाची जातक कथा आहे, त्यामध्ये अयोध्येचं वर्णन आहे पूर्ण. त्यामुळे दशरथ जातक म्हणा, तिबेटी रामायण म्हणा किंवा जैनांचं रामायण म्हणा, एवढ्यावर रामायणाची व्याप्ती थांबत नाहीये सज्जन. सरदारजी लोकांमध्ये देखील रामायण आहे आणि मुख्य म्हणजे भारत सरकारने ते प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे सरदारजींचं सिख खालसा पंथाचे जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये देखील रामायणाचा उल्लेख आहे. आणि रामायणाची कथा आहे, नुसता उल्लेख नाही, कथा आहे. आणि या सगळ्या कथांचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या कथांमध्ये राम हा केंद्रस्थानी आहे, सीता ही त्याची पत्नी आहे, आणि हनुमान हा सेवक आहे, आणि रावण हा शत्रू आहे. हे कथानक सगळ्या रामायणांमध्ये सारखं आहे. सगळ्या रामायणांमध्ये हे कथानक सारखं आहे. त्यामुळे रामकथा जी आहे ही काल्पनिक कथा आहे असं म्हणता येऊ शकत नाही. कारण जर एखादी काल्पनिक कथा असती तर ती काल्पनिक कथा
5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशी प्रचलित राहते. 17 लाख वर्ष जर कोणती काल्पनिक कथा प्रसिद्ध आहे तर त्याला काल्पनिक कसं बरं म्हणायचं? अबर ही जर कथा काल्पनिक मानली, रामायणाची कथा समजा काल्पनिक आहे असं मानलं, मग अयोध्येत काय घडलं होतं, चित्रकूटावर काय घडलं? उज्जैनला रामानी दशरथाचं श्राद्ध केलं आणि म्हणून लोक तिकडे रामघाटावर स्वतःच्या पितरांचं श्राद्ध करायला जातात. ते काय काल्पनिक एखाद्या पात्राच्या स्थल वैशिष्ट्यावरून कोणी स्वतःचं जीवन घडवत असतं का? तर प्रत्यक्ष ह्या गोष्टी झाल्यात. मग पंचवटीला काय झालं? का जटायू काल्पनिक होता? पंचवटी ही काल्पनिक होती, उज्जैनही काल्पनिक आहे, किंवा अयोध्या काल्पनिक आहे, चित्रकूट काल्पनिक आहे, तो रामेश्वर काल्पनिक आहे का, राम सेतू काल्पनिक आहे का, श्रीलंकाच काल्पनिक आहे? त्यामुळे ह्यातलं काहीच काल्पनिक नाही. हे सगळं खरोखर घडलेलं आहे आणि ते घडलेलं आहे ना, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच 17 लाख वर्ष लोकांनी ते लक्षात ठेवलेलं आहे. जर समुद्रावर सेतू 5 दिवसात बांधलेला सेतू आजपर्यंत आपल्याला दिसतो, टिकलेला आहे, म्हणजे काय दर्जाचं काम त्यावेळेला झालेलं असेल विचार कर. त्या दर्जाचं काम झालंय म्हणून आज 17 लाख वर्षांनी देखील आपण त्या राम सेतूला पूजतोय, आज आपण त्या राम सेतूच्या दर्शनाला जातो. तर 17 लाख वर्षापूर्वी घडलेलं रामायण भारतीय भाषांमध्येच नव्हे तर विदेशी भाषांमध्ये देखील अनुवादित झालेलं आहे आणि त्या त्या क्षेत्रातल्या लोकांना त्या रामायणाने प्रभावित केलेलं आहे. सज्जन, रामायणाने प्रभावित केलंय. आणखीन काय रामायणाचं वर्णन करावं ना रामाचं वर्णन करावं? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आणि नवलही वाटेल की पाकिस्तान सरकारने रामावरच्या 2 कविता प्रसिद्ध केल्या आहेत. आज नाही, तेव्हापासून, फाळणी झाल्यापासून. पाकिस्तानमध्ये त्यांचे जे राष्ट्रकवी आहेत, जसे भारताचे राष्ट्रकवी आहेत कोण, मैथिली शरण गुप्त, तसं पाकिस्तानचे जे राष्ट्रकवी आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद इक्बाल. त्यांनी रामावर 2 कविता लिहिलेल्या आहेत, रामाचा गौरव करणाऱ्या 2 कविता लिहिलेल्या आहेत. आणि त्या ज्या कविता आहेत त्या पाकिस्तान सरकारने प्रकाशित केल्या आहेत. आज देखील तुम्ही पाकिस्तानच्या वेबसाईटवर जा, बाकी काही बघू नका, पण रामायणातल्या त्या कविता उर्दू मधल्या त्या पाकिस्तान सरकारच्या वेबसाईटवर आहेत. त्या कविता जर आपल्या मुस्लिम बांधवांना दाखवल्या तर त्यांच्या मनातल्या बऱ्याचशा शंका दूर होऊन जातील. त्यांना सांगू शकतो आपण की बघा, उर्दूमध्ये कविता आहेत रामाच्या आणि त्या मोहम्मद इक्बालांनी लिहिलेल्या आहेत, त्या पाकिस्तान सरकारने प्रसिद्ध केलेल्या. त्यावरून प्रभू रामचंद्र काय आहेत हे बघा, ओळखायचा प्रयत्न करा. तर भारताचा शत्रू राष्ट्र देखील रामाला मानतोय शासकीय स्तरावर. प्रत्यक्षात काय आहे भगवंताला ठाऊक, पण शासकीय स्तरावर मात्र ते रामाला मानतायत. त्यामुळे रामाचा विरोध करणारा ह्या जगात कोणीच नाही. या जगात रामाचा विरोध करणारा तर रावण देखील नाही. रावणाने देखील रामाचं कौतुकच केलेलं आहे. रावणाने देखील रामाच्या बाबतीत असंच म्हटलेलं आहे की याच्यासारख्याशी मला लढायला मिळतं, ह्यापेक्षा माझं भाग्य काय. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची कोणी निंदा करावी असं त्यांचं चरित्रात काहीच नाहीये. सगळं स्तुती करावी असंच चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं. आणि ते 17 लाख वर्षांपासून या भारतभूमीमध्ये प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. आता हे रामायण 17 लाख वर्षापूर्वीचं आहे, ह्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? याचा जर आपण विचार केला तर म्हणावं लागेल की हो, वैज्ञानिक आधार देखील आहे. तो आधार म्हणजे रामसेतू किती जुना आहे हे शोधणं. त्यामुळे रामसेतू किती जुना आहे याचा शोध जेव्हा घ्यायला प्रारंभ झाला त्यावेळेला कोबाल्ट डेटिंग टेस्ट देखील कमी पडली. कारण कोबाल्ट डेटिंग टेस्टमध्ये 5000 10,000 वर्षापूर्वीपर्यंतचं अंकन करता येतं. आपलं कार्बन डेटिंगमध्ये 5-10 हजार वर्षांपूर्वीचं अंकन करता येतं. पण कार्बन डेटिंग टेस्ट फेल झाली आणि म्हणून रामसेतूच्या दगडांचं वय शोधण्यासाठी म्हणून कोबाल्ट डेटिंग टेस्ट करण्यात आली.
आणि कोबाल्ट डेटिंग टेस्टमध्ये हे वैज्ञानिकांनी स्वीकारलं की रामसेतूचे दगड हे 13.5 लाख वर्ष जुने आहेत. त्यामुळे आपण शास्त्रीय कालमर्यादा 16 लाखाची 17 लाखाची जरी नाही मानली आणि आपण म्हटलं की नाही आम्ही कट्टर विज्ञानवादी आहोत, तर कट्टर वाद्याला देखील मानावं लागतं की रामायणाचा एक महत्त्वाचा घटक असलेला रामसेतू जो आहे तो जर 13.5 लाख वर्ष जुना आहे, तर याचाच अर्थ हे जे प्रभू रामचंद्र आहेत हे कमीत कमी 13.5 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत आणि शास्त्रीय दृष्ट्या ते 17 लाख वर्षापूर्वी जन्माला आलेले आहेत. तर एवढी प्राचीनता प्रभू रामचंद्रांची आहे. आता प्रश्न असा पडतो की 13.5 न 17 लाख वर्षापूर्वी या जगामध्ये मानव तरी होता का, हा प्रश्न पडतो. कारण विज्ञानाने तर वेगवेगळे कालखंड मापलेले आहेत. विज्ञान म्हणतं की मनुष्याची निर्मिती 30,000 वर्षांपूर्वी झाली. मग एखाद्या वैज्ञानिकाला काहीतरी पुरावा सापडतो, मग तो म्हणतो 30,000 नाही 40,000 वर्षापूर्वी मनुष्य जन्माला आला. मग एखाद्या वैज्ञानिकाला आणखीन काहीतरी पुरावा सापडतो आणि मग तो म्हणतो नाही नाही लाख वर्षांपूर्वी मनुष्य जन्माला आला. विज्ञान हे शोध जसे विज्ञानाचे वाढतायत तसतसे मनुष्य जन्माची तारीख मागे मागे नेत जात आहेत. कधी असं झालेलं नाहीये की एखाद्या वैज्ञानिक पुराव्याने असं सिद्ध झालंय की मनुष्य 30,000 वर्ष जुना नाही 10,000 वर्षच जुना आहे. तर जसजशी विज्ञानाची प्रगती होतीये तसतशी मनुष्याच्या निर्मितीचा काळ मागे मागे ढकलला जातो. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की अजून जशी विज्ञानाची प्रगती होईल तेव्हा रामसेतू काय किंवा रामायण काय हे 13.5 लाख वर्षाच्याही आधी 17 लाख वर्षांपूर्वी घडलेलं आहे, ह्या निष्कर्षाप्रत विज्ञानाने देखील पोचावं लागेल. आता एक दुसरा प्रयत्न सुरू झालाय की रामायणामध्ये वर्णन केलेलं जे ग्रह नक्षत्रांचं स्थान आहे तशी ग्रह नक्षत्रांची स्थिती किती वर्षांपूर्वी झाली असेल या आधारे प्रभू रामचंद्रांचा जन्मकाळ शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. तर अशा 17 लाख वर्षापूर्वीच्या कथेला आपण पुढचे 7 दिवस श्रवण करणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या 2024च्या सामाजिक वातावरणामध्ये राहून 17 लाख वर्षापूर्वीच्या सामाजिक वातावरणाचं ची कल्पना करणं ही कठीण आहे सज्जन. का तर समाज हा बदलत असतो. आजपासून 100 वर्षापूर्वीचं इंदोर हे आजच्या इंदोर सारखं आहे का, नाहीये. आजपासून 100 वर्षांपूर्वी ज्या आजी पणजी होत्या त्या आत्ताच्या ह्या वेळेला संध्याकाळच्या 7-7:30ला अशा बसून कथा कधीच ऐकत नव्हत्या, कारण त्यावेळेला त्या घरी पोचलेल्या असायच्या संध्याकाळचं 4 ते 6 कीर्तन ऐकून. घरातली पुरुष मंडळी जशी 100 वर्षापूर्वी असायची तशी आज आहेत का, नाही, त्यांच्यातही बदल झालेला आहे. आता चुली पेटणं बंद झालेलं आहे, आता गॅस आलेले आहेत, आता गॅसही नाही मायक्रोवेव्ह ओव्हन आलेले आहेत. त्या काळी दिवे नव्हते, पणत्या विणत्या लावून चिमण्या लावून असं काम केलं जात असे. त्यावेळेला मिक्सर नव्हते, वॉशिंग मशीन नव्हतं, काही नव्हतं. पाण्यासाठी नळ देखील नव्हते. आसपासच्या विहिरीतून पाणी शेंदून आणायचं आणि मग ते हांड्या हांड्यांनी घरामध्ये रांजणात भरायचं किंवा हौदात भरायचं, अशा पद्धतीची व्यवस्था होती. त्यामुळे 100 वर्षात जग किती बदललं याचा जर आपण अंदाज लावला आणि तोच अंदाज आपण मागे 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 घेऊन गेलो तर 17 लाख वर्षापूर्वीचं जग कसं असेल, त्या जगातली नीतिमत्ता काय असेल, त्या जगामधल्या भावभावना काय असतील याची कल्पना करूनच आपण रामायणाची कथा ऐकली तर रामायणाचं रहस्य आपल्याला कळेल. नाहीतर आत्ताच्या मीटरपट्टीने प्रभू रामचंद्रांचं जीवन मापायचं ठरवलं किंवा सीतेचं जीवन मापायचं ठरवलं तर रामायण कळणारच नाही. त्यामुळे आपल्याला त्या युगामध्ये जायचं. कसं आहे ते युग, तर ते युग असं आहे की जिकडे राजशाही चालू आहे. एकदा कोणी राजा झाला की तो मरेपर्यंत राजा बनून राहतोय. दर 5 वर्षांनी राजा बदलत नाहीये तिकडे.
त्यामुळे राजशाहीचं वातावरण आहे. आणि त्या राजशाहीमध्ये राजाची नीतिमत्ता आणि राजाचा धाक असा आहे की कोणी चोऱ्यामाऱ्या करतच नाहीयेत. त्यामुळे राज्यामधले जे न्यायालय आहेत ती रिकामी ओस पडलेली आहेत. राजासमोर न्यायनिवाडा करायला कोणी येतच नाहीये. राजा रोज महालात जातो ना विचारतोय की आज काय कोणी फिर्यादी आलं का? तर मंत्री म्हणतात नाही महाराज, आज कोणी काही तक्रार घेऊन आला नाही. मग म्हणे दरबाराचा वेळ काय करायचा, कसा घालवायचा दरबारामध्ये वेळ? तर एखाद्या कवीला सांगायचे की तुम्ही एखादं चांगलं काव्य रचून दाखवा, एखाद्या विदूषकाला सांगायचे की तू एखादा खेळ करून दाखव, एखाद्या जादूगाराला खेळ करून दाखवायचे, मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांचे शास्त्रार्थ भरवले जायचे. नंतर राजा काय करायचा तर मैदानामध्ये मैदानी खेळ आयोजित करायचा आणि ते बघण्यात वेळ घालव. कारण न्यायनिवाडा करायचाच नव्हता, कारण कोणी फिर्याद घेऊन येतच नव्हतं, कारण अन्यायच होत नव्हता. न दंडो न च दांडिका, हा असं वर्णन केलेलं आहे की तेव्हा राजदंडाचीही गरज नव्हती, दंड देण्याची गरज नव्हती, कारण कोणी अपराधच करत नव्हता. असा तो काळ आहे सज्जन, असा तो काळ आहे. तो काळ असा आहे की सवती सवती बहिणी बहिणींसारख्या वागतायत, सवती सवती बहिणी बहिणींसारख्या वागतायत, असा तो काळ आहे. तो काळ तसा आहे की ज्यामध्ये राजाची मुलं देखील गुरुकुलात शिकतायत आणि एखाद्या गरीबाची मुलं देखील त्याच गुरुकुलात शिकतायत. यापेक्षा मोठा समाजवाद काय असू शकतो की श्रीमंतांची आणि गरिबांची मुलं एकाच शाळेत शिकतायत आणि शाळेत शिकायला गेलेला असताना त्या शाळेतले जे गुरु आहेत ते राजपुत्राला सांगतायत की तुझे राजपोशाख उतरव आणि सामान्य आमच्या आश्रमातल्या बटूंसारखे पोशाख घाल आणि शिकायला बस. त्यामुळे गुरुकुलात एंटर केल्यानंतर कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी VIP नाही, कोणी VVIP नाही, हा काही प्रकार नाही. असा तो समाज आहे. तो समाज असा आहे की वसिष्ठ ऋषींकडे रामा लक्ष्मणाला शिकवायला पाठवताना वसिष्ठ ऋषींनी डोनेशन फी घेतलेली नाहीये. वसिष्ठ ऋषींनी फी देखील चार्ज केलेली नाहीये. वसिष्ठ ऋषींनी कोणती 6माही परीक्षा, 12माही परीक्षा, 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा हेही घेतलेलं नाही. त्यामुळे परीक्षेची पद्धत वेगळी. परीक्षा ही नित्य परीक्षाच, फक्त 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत परीक्षा असं नव्हतं. गुरु कायम लक्ष ठेवून असायचे शिष्याकडे, कारण उद्या परीक्षा आहे म्हटल्यानंतर मनुष्य सावधानतेने जातो, पण जीवनामध्ये कायमच माणसाला सावध राहावं लागतं. म्हणून शिष्याची ही निरंतर परीक्षा असायची. असं नाही की एवढेच 6माही परीक्षा, 12माही परीक्षा, हा काही प्रकार नव्हता. नीट नेट सेट वगैरे हे ते काहीही नव्हतं. गुरूंना वाटलं की हा योग्य आहे हे ज्ञान देण्यासाठी तर गुरु त्याला द्यायचं. तिकडे कोणत्याही डोनेशन नाही, वशिला नाही, आरक्षण नाही, काही प्रकार नव्हता. गुरु ठरवायचे सगळं. आणि त्या गुरूंच्या आश्रमामध्ये त्या संपूर्ण राज्याची मुलं जायची शिकायला. 10 शाळा नव्हत्या, एकच शाळा. त्या शाळेत सगळी मुलं शिकायची आणि शिस्तीत शिकायचं. तर ब्रह्मचर्याश्रमाची ही स्थिती होती. गृहस्थाश्रमाची ही स्थिती होती की राजाची बायको देखील राजाचं अनुगमन करायची. हरिश्चंद्र राजा निघाला तर त्याच्याबरोबर तारामती देखील निघाली. इकडे प्रभू रामचंद्र निघाले तर तिकडे सीता देखील निघालेली आहे. त्यामुळे पतीच्या छायेप्रमाणे पत्नी राहत होती आणि पत्नीच्या रक्षणासाठी रावणासारख्या दुर्दांताशी देखील पती लढायचा. रावणासारख्या दुर्दांताशी देखील पती लढायचा. रावणासारख्या दुर्दांताला शोधून काढायचा आणि लढायचा. आत्ता जर एखाद्या पत्नीचं अपहरण झालं तर पती काय करेल? पोलीस चौकीत जाईल, केस फाईल करेल आणि मग घरी येऊन बसेल. पूर्वीचा काळ तो नव्हता. पत्नीवर असलेलं प्रेम इतकं होतं की सगळं काही सोडून रानातून कुट्यातून जाऊन पत्नीचा शोध घेतला आणि पत्नीचा शोध घेऊन रावणासारख्या दुर्दांत राक्षसाशी युद्ध करून पत्नीला सोडवलेलं आहे.
त्यामुळे पत्नीचं पतीवरचं प्रेम आणि पतीचं पत्नीवरचं प्रेम काय असतं हे आपल्याला त्या 17 लाख वर्षापूर्वीच्या समाजामध्ये दिसतंय. आजच्या समाजात काय दिसतंय ते सांगायची गरजच नाही. लग्न झाल्यानंतर आज पुलाव करायला सांगितलं ना, तू पुलाव केला नाही म्हणून नोटीस पाठवून दिली, हा प्रकार नव्हता. खरी घटना आहे. आमच्याकडे एकाची पत्रिका आली, गुरुजी बायकोनी नोटीस पाठवली, काय करू? म्हटलं का, काय झालं? भांडण झालं म्हणे. म्हटलं कशावरून भांडण झालं तुमचं? नाही म्हणे मला पुलाव आवडतो आणि बायकोला गेले 10 दिवसांपासून सांगतोय पुलाव कर, पुलाव कर, पुलाव कर, तिने पुलाव केला नाही म्हणून एक दिवस तिला अधवा तधवा बोललो तर ती माहेरी गेली ना, नोटीस पाठवून दिली. हे कलियुग आहे. पुलाव नाही केला म्हणून नोटीस पाठवली आणि पुलाव नाही केला म्हणून तो नवरा पण भांडला, हे पण कलियुग आहे. आता भांडायची काय गरज होती पुलाव नाही केला तर? तर 17 लाख वर्षापूर्वीचा समाज तसा नाही. 17 लाख वर्षापूर्वीचा समाज असा आहे की मुलाला वडिलांनी सांगितलं 14 वर्ष वनवासात जा, त्यावर मुलांनी कोणताही प्रतिवाद केलेला नाही. मुलगा लगेच हो म्हणतोय ना निघतोय. का अचानक का निर्णय बदलला? कोणाच्या सांगण्यावरून निर्णय बदलला? तुम्हाला काही कळतं की नाही काय बोलतायत तुम्ही? काही नाही, कुठेही प्रतिवाद नाही. पितृ आज्ञा अविचारणीय, वडिलांच्या आज्ञेवर विचार करायचा नाही, ही पूर्वीची पद्धत. वडिलांनी आज्ञा दिली, आपले वडील हुशार आहेत, आपले वडील योग्य आहेत, आपले वडील नीतिमान आहेत अशी खात्री होती आणि म्हणून वडिलांनी का वनवासाला पाठवलं याबद्दल प्रभू रामचंद्रांनी एका अक्षराने जाब विचारलेला नाही. पण वडीलही अर्थात तसे होते, हेही विसरून चालणार. नाहीतर घरी जाऊन मुलांना सांगितलं, बघ गुरुजींनी आज सांगितलंय पितृ आज्ञा अविचारणीय, तर मुलगा म्हणेल की वडील पण तर दशरथासारखे विचारी असले तर ठीक. तर 17 लाख वर्षापूर्वीचा जो समाज आहे तो आजच्या समाजाच्या तुलनेमध्ये फार वेगळा आहे. त्यामुळे आज 2024 साली आपण बसून जेव्हा रामकथा ऐकतो त्यावेळेला आपले मापदंड घेऊन रामकथेचं अनुशीलन करायचं नसतं, तर आपल्याला 17 लाख वर्षापूर्वीच्या भारत देशाकडे जावं लागेल आणि मग काय रामायण घडतंय हे त्या दृष्टीने पाहावं लागेल. हे जे रामायण आहे, या रामायणामध्ये काही बदल देखील आपल्याला दिसतात. कथानकांमध्ये, पात्रांमध्ये बदल दिसत नाहीत, पण कथानकांमध्ये बदल दिसतात. हे जे कथानकांमधले बदल आहेत, हे बदल नक्की काय आहेत? कल्पना विलास आहेत का खरोखर अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत? जसं एक बदल तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सीता ही रावणाचीच कन्या आहे, असं एका ठिकाणी एका रामायणात म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या रामायणात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, तिबेटी रामायणामध्ये, की सीता ही दशरथाची कन्या आहे, असं देखील म्हटलेलं आहे. मग यातलं खरं काय? यातलं खरं काय? हे खरं की ते खरं? सज्जन हो, यामध्ये विचार करावा लागतो की सीता ही दशरथाची कन्या आहे किंवा दशरथ हा सीतेचा पिता आहे असं म्हणत असताना त्या रामायणामध्ये दशरथ हा सीतेचा जनक आहे, म्हणजे जन्मदाता आहे असं म्हटलेलं नाही, पिता म्हटलेलं आहे. पिता म्हणजे जन्म देणाराच पिता असतो असं नाही, जो आपला सांभाळ करतो त्याला देखील पिता म्हटलेलं आहे. त्यामुळे दशरथ हा सीतेचा पिता आहे हे सांगण्याचा अर्थ असा आहे तिथे की दशरथाने रामाचं सीतेचं लग्न झाल्यानंतर सीतेचा स्वतःच्या कन्येप्रमाणे सांभाळ केला, म्हणून दशरथ हा पिता आहे असा शब्द म्हटलेला आहे. दुसरा अर्थ असा आहे की नवऱ्याचा पिता हा सुनेसाठी देखील पितृतुल्यच असतो, म्हणून इंग्रजीमध्ये देखील सासऱ्याला फादर इन लॉ म्हणतात की नाही. त्यामुळे तो पितृतुल्य आहे, म्हणून ह्या अर्थाने पिता म्हटलेला आहे. तर या रामायणामध्ये जे जे काही प्रसंग येतात
त्या त्या प्रसंगांचं नीट अनुशीलन केल्यानंतर प्रत्येक प्रसंग हा शास्त्रशुद्ध आहे, तर्कशुद्ध आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे कोणत्याही रामायणामध्ये, मग ते तुलसी रामायण असो, अध्यात्म रामायण असो, वाल्मिकी रामायण असो, अद्भुत रामायण असो, कोणत्याही रामायण असो, त्या रामायणातल्या कथा प्रसंगांमध्ये झालेला जो बदल आहे तो बदल हा खोटा नसून तो चिंतनीय बदल आहे. चिंतन केल्यानंतर त्या बदलामागची भूमिका आपल्याला स्पष्टपणे कळते. हे जे रामायण आहे हे सगळ्यात प्रथम रचलं ते म्हणजे महर्षी वाल्मिकींनी रचलेलं. पण हे जे महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण आहे हे रामायण पूर्वी महादेवानी पार्वतीला सांगितलेलं होतं. त्यामुळे रामायण कथा सांगणारे सगळ्यात पहिले जर कोणी असतील तर ते महादेव आहेत. आणि रामायण ऐकणारी पहिली श्रोता जर कोणी असेल तर ती पार्वती माता आहे. महादेवानी पार्वतीला रामाची कथा पहिल्यांदा सांगितली आणि मग ती कथा ब्रह्मदेवानी ऐकली. ती ऐकलेली कथा नंतर नारद मुनींना सांगितली. नारद मुनींनी ती कथा वाल्मिकी ऋषींना सांगितली आणि वाल्मिकी ऋषींनी ती कथा लिहून काढली. असा तो सगळा क्रम आहे. त्यामुळे रामायणाच्या कथेला पहिल्यांदा काव्यामध्ये बद्ध करणारे जर कोणी असतील तर ते महर्षी वाल्मिकी. आणि त्यांनी हे दिव्य काव्य रचलं म्हणून त्यांना आदिकवी अशी उपाधी प्राप्त झालेली आहे. आदिकवी वाल्मिकी असं म्हटलेलं. वाल्मिकींच्या आधी कोणी कथानक काव्य रूपात सांगतच नव्हतं. वाल्मिकी ऋषींच्या आधी फक्त वेद हे काव्यरूप होते, छंदोबद्ध होते. पण बाकी लोकांचे एकमेकांशी संवाद जे चालायचे हे गद्यामध्ये चालायचे, हे पद्यामध्ये चालत नव्हतं. पण रामाची कथा मात्र वाल्मिकी ऋषींनी काव्यबद्ध केली आणि ती अनुष्टुप छंदात घेतली. जो अनुष्टुप छंद वैदिक छंद आहे त्या वैदिक छंदांमध्ये वेदांत वेद्य असलेल्या प्रभू रामचंद्रांची कथा वाल्मिकी महर्षींनी सांगितली. आता हे वाल्मिकी महर्षी कोण आहेत याबद्दल थोडा आपण विचार करूया. विचार करण्याआधी एक सूचना आहे की उद्यापासून ठीक 5 वाजता कथेला प्रारंभ होईल आणि ठीक 8 वाजता कथेची सांगता होईल. आणि मधल्या काळात थोडंसं पाय मोकळे करण्यासाठी एक 5-10 मिनिटाची विश्रांती दिली जाईल. तर हे वाल्मिकी कोण आहेत? आपण ऐकतो की वाल्मिकी हे कोळी होते, मग दरोडेखोर झाले आणि नंतर मग ऋषींची भेट झाली, मग त्यांच्या मनात फरक पडला वगैरे ही कथा आपण नेहमी ऐकतो. पण हा वाल्मिकी कोळी झाला कसा, मासेमारी करायला लागला कसा, ती कथा आता ऐका. वाल्मिकी जे आहेत हे वाल्मिकी एका ब्राह्मणाचे पुत्र आहेत. त्यांचं नाव आहे रत्नाकर. एका ब्राह्मणाचा 10वा मुलगा वाल्मिकी आहे. म्हणजे सगळ्या मुलांमध्ये छोटा मुलगा वाल्मिकी आहे. आणि हे वाल्मिकी जे आहेत हे त्यांच्या वडिलांकडे शिकलेले आहेत, वेद शिकलेले आहेत. ते पौरोहित्य वगैरे करायला, यज्ञयाग संपन्न करायला जात असत हे वाल्मिकी ऋषी. आणि तरुण वय होतं वाल्मिकींचं. एकदा यज्ञ करण्यासाठी गेलेले असताना वाल्मिकींच्या हातून घाई गडबडीमध्ये एक यज्ञाचा मंत्र चुकला आणि जे मुख्य यज्ञ करणारे ऋषी होते त्यांना क्रोध आला, रागवले ते की एवढ्या महत्वाच्या यज्ञामध्ये तुझा मंत्र चुकतोच कसा. जा म्हणे तुला चांडालत्व प्राप्त होईल, जा म्हणे तुझा अधःपतन होईल. असा त्या ऋषींनी ज्या दिवशी शाप दिला त्या दिवसापासून या रत्नाकराची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. नाहीतर तो आहे ब्राह्मणाचा मुलगा, वेदपाठी आहे, सदाचारी आहे, कर्मकांड उत्तम जाणणारा आहे, आचारशील आहे.
परंतु ऋषींच्या शापामुळे विद्ध झालेला हा रत्नाकर, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांनी विचार केला की पौरोहित्य करून 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 किती असा पैसा मिळणार, त्यापेक्षा पैसा मिळवण्यासाठी कोणता तरी सोपा मार्ग आपण शोधूया. मग सोपा मार्ग काय शोधायचा? तर नदीच्या किनारी वाल्मिकी बसलेले होते. वाल्मिकींचं स्थान कोणतं? तर आत्ता ज्याला आपण ब्रह्मावर्त म्हणतो, कानपूरच्या जवळ बिठूर, तिकडे वाल्मिकी ऋषींच्या आई वडिलांचं घर होतं. तिकडे तमसा आणि गंगा नदीचा संगम आहे. त्यामुळे वाल्मिकी ऋषी कायम तमसा गंगेच्या संगमी जायचे आणि वेदपठण करायचे, ध्यानधारणा करायचे. रत्नाकर नाव होतं. पण ऋषींचा शाप मिळाल्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आणि पौरोहित्य वगैरे करण्याच्या ऐवजी अगदी सोपा मार्ग शोधू पैसे कमवण्याचा, असा विचार करत तमसा आणि गंगेच्या संगमावर बसलेले असताना त्यांनी बघितलं की नौकेमधून काही मच्छीमार येतात आणि जाळं टाकतात. थोड्या वेळ नुसते बसून राहतात आणि मग जाळं वर घेतात, तर एवढे सगळे मासे मिळतात, भरपूर पैसा मिळतो. मग हा इझी मनीचा धंदा बरा पौरोहित्य करण्यापेक्षा. म्हणून ह्या रत्नाकरांनी वेद पठण करणं, पौरोहित्य करणं हे सगळं सोडून दिलं आणि मच्छीमारांचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. मच्छीमारांचा व्यवसाय स्वीकारल्यानंतर, म्हणून वाल्मिकींना कोळी देखील म्हटलेलं आहे, मच्छीमारांचा व्यवसाय स्वीकारल्यानंतर वाल्मिकींच्या लक्षात आलं की ह्यात देखील कटकट आहे. रोज जाळं घेऊन जा, ते टाका, मग जाळ्यात मासे अडकणार, मग त्यांना सुट्ट करा, वेगळं करा, मग विकायला जा. कटकट तर आहेत यात पण. मग यापेक्षा सोपा मार्ग कोणता? जर त्यावेळेला पार्लमेंट वगैरे असती, भारताची नाही, आपण नेपाळची धरू, त्यावेळेला पार्लमेंट वगैरे असती तर म्हणाले असते मी नेता बनतो. तो सोपा मार्ग. पण वाल्मिकी ऋषींना त्यावेळेला पार्लमेंट काही नव्हतं. म्हणून वाल्मिकी ऋषी विचार करतायत की सोपा मार्ग कोणता श्रीमंत होण्याचा. तर विचार केला की कोळ्याचा मार्ग देखील कष्टप्रद आहे, त्यापेक्षा दरोडेखोरीचा मार्ग आपण स्वीकार, तो सगळ्यात उत्तम. हातात कुऱ्हाड घेऊन जायचं जंगलामध्ये आणि कुऱ्हाड घेऊन जाऊन जे जे वाट सुरू येतील त्यांना धाक दाखवायचा, त्यांच्याकडचा पैसा लुटायचा. हा सगळ्यात सोपा मार्ग. म्हणून आता ह्या वाल्या कोळ्याचा रत्नाकर दस्यू झाला. दस्यू म्हणजे डाकू. हा रत्नाकर जो आहे तो डाकू झाला. बघा किती अधपतन आहे त्या रत्नाकराचं ऋषींचा शाप मिळाल्यामुळे. ब्राह्मणाचा मुलगा तो डाकू झाला, इतका अधपतन त्या मुलाचं झालं. आता डाकू झालेला आहे, हातात कुऱ्हाड घेतोय आणि कुऱ्हाड घेऊन काय करतोय, तर कुऱ्हाड घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना गळ्यावर ती कुऱ्हाड लावायची, तुझ्याकडचा पैसा दे इकडे, असं करून लुटून घ्यायचं आणि लुटल्यानंतर त्या पैशानी आनंदात घरी राहायचं. हे त्याचं सुरू झालं काम. आता जंगलामध्ये राहून पैसा कमवायचा म्हटल्यानंतर जंगलातच राहायला लागला तो रत्नाकर. तरुण झालेला होता, त्याची बायको होती आधीची, म्हणजे जेव्हापासून पौरोहित्य करायचा तेव्हापासून. मग बायको मुलांनाही घेऊन जंगलात आला. बायको मुलांना बरं वाटलं की वडिलांचा इन्कम भरपूर वाढलाय, आनंदात राहा म्हणून जंगलात सगळे राहू लागले. मोठं महालासारखा वाडा बिडा बांधला, रोज लुटालूट करायची आणि पैसा कमवायचा, असा सगळा कार्यक्रम तो चालू राहिला. आणि जो कोणी पैसा द्यायला नाकारेल त्याच्या मानेवर सरळ तो कुऱ्हाड चालवायचा, म्हणजे हत्या करून टाकायचं. किती जणांना ह्या रत्नाकरांनी मारलेला असेल विचार करा, काही गणनाच नाही. फक्त ब्राह्मण होता, वेद शिकलेला होता म्हणून ब्रह्महत्येचं पातक किती मोठं असतं एवढं मात्र त्याला माहिती होतं. म्हणून विचार केला होता की एकेका ब्राह्मणाला मारल्यानंतर मात्र त्याचं आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. म्हणून एका ब्राह्मणाला मारलं की एका रांजणामध्ये छोटासा खडा टाकून ठेवायचा. का खडा टाकायचा? की म्हातारपणी सगळे खडे काउंट करू आणि तेवढी प्रायश्चित्त घेऊ, यासाठी त्यांनी तो रांजणामध्ये खडा टाकत राहायचा. पहिलं रांजण भरलं,
म्हणजे एका रांजणात किती खडे मावले असतील? कमीत कमी 700, 800, 1000 तर खडे मावलेच असतील. ते भरल्यानंतर दुसरं भरलं, तिसरं भरलं, आणि एवढे तर ब्राह्मण मारले. बाकी क्षत्रिय किती मारले, वाणी किती मारले, व्यापारी किती मारले, ह्याची तर काही गणनाच नाही. करता करता 7 रांजणं भरली ब्रह्महत्येच्या पातकांच्या खड्यांनी. शेवटी त्या रत्नाकराला तर काही वाटलंच नाही, पण वैकुंठात बसलेल्या भगवान नारायणाला मात्र कीव आली. चिंतित झाले. लक्ष्मीला म्हणाले की हे लक्ष्मी, बघ 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 म्हणे, एवढ्या चांगल्या कुळामध्ये जन्माला आला, वेदपाठ शिकला, पौरोहित्य करू लागला, विद्वान आहे, चांगली बायको मिळाली, मुलं बाळ झाली, पण काय करत बसलाय म्हणे हा, ह्याला तारलं पाहिजे. लक्ष्मी म्हणते कशाला तारलं पाहिजे, त्याला काही कळत नाही, तो चुकीचं करतोय. भगवंत दयाळू आहेत. भगवंत म्हणतात, अगं चुकीच्या कार्याचा मोहच असा असतो की कोणी टोकल्याशिवाय, सांगितल्याशिवाय ते कळत नाही आपल्याला. आपण नेहमी आपल्या गुणांकडे पाहत असतो, दोषांकडे बघत नसतो. त्यामुळे आपण काय चुका करतोय हे आपल्याला एकदा मन सांगतं की तू चुकतोय, पण मग त्या मनाला आपण दाबून टाकतो ना, चुका वारंवार करत राहतो, आणि मग एखादा टोकणारा आपल्याला मिळतो, आणि जर आपण अहंकारी असू तर त्या टोकणाऱ्यालाच आपण डूक धरून त्याचा नायनाट करायचा प्रयत्न करतो. आणि जर आपण आपल्यामध्ये थोडी सज्जनता असेल तर आपण विचार करतो की अरे ह्यानी मला टोकलं, खरंच मी तसा वाईट आहे का, मग मी बदललं पाहिजे, असा विचार तो आत्मपरीक्षणाने करतो. तर हे लक्ष्मी, मनुष्याला सुधारायची संधी दिली पाहिजे म्हणे. एवढी पापं केली आहेत ना, त्याला ह्यातून बाहेर येण्याची एक संधी दिली पाहिजे म्हणे. कशी संधी द्यायची, आणि पाप तरी किती त्याची म्हणे, ती कशी नष्ट होणार पाप त्याची? होईल होईल म्हणे. तेवढ्यात तिकडे नारायण नारायण करत नारद मुनी येतात. नारद मुनी आलेत. भगवान विष्णू पहिल्यांदा चिंतेत बसलेले पाहिलेत नारद मुनींनी, आणि नारद मुनी म्हणतात की हे काय देवा, कायम तुमचं स्मित वदन असायचं, आणि आज असं म्लानमुख घेऊन का बसलेले आहात? अरे म्हणे नारदा, काय करू, तो पहा, तो रत्नाकर पहा, त्याची काय दुर्दशा त्यांनी करून घेतलेली आहे, त्याचा उद्धार केला पाहिजे म्हणे, त्याचा उद्धार केला पाहिजे. तर हे नारदा, तू माझं एक काम करशील का? म्हणे काय काम करू? जा म्हणे त्या रत्नाकराला जाऊन काहीतरी बोध देऊन ये, त्याला उपदेश देऊन ये. नारद मुनी म्हणतात की मी नाही म्हणे त्याच्यासमोर जाणार. जो कोणी त्याच्यासमोर जातो त्याला तो लुटतो. भगवान नारायण म्हणतात, अरे तुझ्याकडे लुटण्यासारखं काय आहे म्हणे? तुझ्याकडे ना घर, ना दार, ना सोनं, ना चांदी, ना बायको, ना मुलं, काय लुटणार आहे तुझं म्हणे? असं कसं म्हणे देवा, तुमचं नाव तर आहे ना माझ्या मुखात, ही वीणा तर आहे ना म्हणे. अरे म्हणे नाव लुटलं तरी त्याचं भलंच होईल, तुझं काय नुकसान होणार आहे? खरचे ना खोटे, चोर न लुटे. आणि जर एखाद्या चोराने लुटलंच नाव तर त्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जा म्हणे, तू हिमतीने जा. ठीक आहे म्हणे, मी जातो. असं म्हणून नारद मुनी नारायण 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 करत 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 गेलेले आहेत. कुठे? ब्रह्मावरती गेलेत. तमसा नदीच्या किनारी असलेल्या जंगलामध्ये, जिकडे तो दुर्दांत झालेला रत्नाकर राहत होता, तिथे पोहोचले. आणि त्या निबिड अरण्यामधून पायवाटेतून जात 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 अरण्याच्या आत शिरलेले आहे. इतकं घनदाट अरण्य की आता पाऊलवाट देखील दिसेनाशी झालेली. मनामध्ये घाबरलेत नारद मुनी की आता कोणत्याही क्षणी हा रत्नाकर येऊ शकेल. म्हणजे एकेकाळी चंबळच्या घाटीतून ट्रेन जाताना कसे लोक घाबरून घाबरून जायचे, तशा पद्धतीने नारद मुनी चाचपत चाचपत जात होते. आणि ज्याची भीती होती ते घडलंच. नारायण नारायण करत जाता जाता अचानक झाडावरून धपकन एक मनुष्य खाली उडी मारत उभा राहिला. उडी मारून उभा राहिला. बघितलं तर अकराळ विक्राळ तो, दाढी वाढलेली, केस पिंजारलेले, डोळे बटबटीत लाल लाल झालेले, अडदाण नुसता चेहऱ्यावर, सगळं ते पापाचं मालिन्य दिसत होतं.
हातामध्ये धारधार कुऱ्हाड घेतलेली होती आणि नारद मुनींना म्हणतोय की ए कुठे चालला म्हणे. काही नाही म्हणे, मी सगळीकडे त्रैलोक्यात भ्रमण करत असतो, आज इकडे या जंगलात भ्रमण करायला आलो. म्हणे तुमच्याकडे काय ऐवज आहे तो सगळा द्या. अरे म्हणे माझ्याकडे काय ऐवज असणार, मी तर साधू आहे, ऋषी आहे, माझ्याकडे काही ऐवज नाही म्हणे. म्हणे ही वीणा तर आहे ना, ही द्या म्हणे, याच्या आत काय लपवलंय ही फोडून बघतो म्हणे, कदाचित या वीणेमध्ये काहीतरी सोन्याच्या मोहरा बिहरा लपवल्या असतील. अरे नाही म्हणे, वीणेमध्ये तर अनमोल गोष्ट आहे, पण ती गोष्ट तुला घेता येणार नाही. अशी काय म्हणे अनमोल गोष्ट आहे तुमच्या वीणेत. तर नारद मुनी म्हणतात माझी वीणा नारायणाचं नाम घेत असते कायम. आहेत तरी की म्हणे तेच ना, त्यांनी काय होणार आहे नाव घेतल्याने. मुद्देमाल असेल तर सांगा. नाही नाही म्हणे, काही नाहीये माझ्याकडे. म्हणे ती वीणाच आणा म्हणे, त्याच्या तारांचा उपयोग होईल, वीणा फोडीन, खरंच बघीन खरंच काही आणलं नाही ना वगैरे. असं म्हणून नारद मुनींच्या गळ्यातली वीणा हिसकावून घेण्याचा प्रयत्न तो रत्नाकर करू लागला. तेव्हा नारद मुनी म्हणतात हे रत्नाकरा थांब थांब, तू ही जी दरोडेखोरी करतोस ही कशासाठी करतोस म्हणे. म्हणे मुलाबाळांना सुखात ठेवण्यासाठी करतो, बायकोला सुखात ठेवण्यासाठी करतो. ऐश्वर्य आणि संपन्नता प्राप्त झाली की माणूस सुखी होतो हे ऐकलंय म्हणून मी हे सगळं करतो. बर बर म्हणे, मग ज्या मुलासाठी बायकोसाठी, मुलांसाठी बायकोसाठी हे सगळं तू करतोयस, तुझ्या ह्या सगळ्या धनामध्ये ते भागीदार आहेत. पण ज्या प्रकारे तू धन कमवतोयस दरोडेखोरी करून, त्या पापाचे ते भागीदार आहेत का. हो हो म्हणे, माझी बायको काही माझ्या शब्दाबाहेर नाही, तिला माझ्याबद्दल खूप आदर आहे म्हणे. जेव्हा पापाचं फळ भोगायची वेळ येईल तेव्हा माझी बायको देखील माझ्याबरोबर पापाचं फळ भोगायला असेल. माझी मुलं पण फार लाड 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 केलेले आहेत मी त्यांचे, आणि माझी मुलं पण मला फार मानतात. ज्या वेळेला पाप भोगायला सुरुवात होईल तेव्हा तेही मला साथ देतील, असं रत्नाकर म्हणतोय. तर त्यावर नारद मुनी म्हणतायत की हे रत्नाकरा, ते करतील वगैरे असं तसं नाही, भविष्य काळात बोलू नको, आत्ता जाऊन विचार त्यांना की माझ्या पापांमध्ये तुम्ही सहभागी आहात का. रत्नाकराला वाटतंय की हे साधू एवढा विचारतायत तर एकदा विचारून आलंच पाहिजे. ठीक आहे म्हणे, मी विचारून येतो, पण तुम्ही इथून हलायचं नाही, कारण मला तुमच्या वीणेमध्ये काय मौल्यवान रत्न आहे ते हवंय म्हणे. बर बर म्हणे, मी हलणार नाही, तू जाऊन ये, बायकोला विचारून. म्हणे पण मी विश्वास कसा ठेवणार की तुम्ही इथून पळून जाणार नाहीत. अरे म्हणे विश्वास आता ठेवावा लागेल तुला, या निबिड अरण्यामध्ये मी पळालो तरी तुम्हाला पकडशील. नाही नाही म्हणे, एवढे काही कष्ट मी घेणार नाही, थांबा. असं म्हणून सपासप काही वडाच्या झाडाच्या पारंब्या आणतो आणि नारद मुनींचे हात बांधतो, पाय बांधतो, पोट बांधतो, सगळं एका झाडाला बांधून ठेवलंय आणि म्हणतोय की थांबा, मी बायकोला विचारून येतोच, बघा माझी बायको म्हणेल की हो तुमच्या पापातही मी पापाचं फळ भोगावं लागेल त्यावेळेला सहभागी असेल. जातो हा रत्नाकर बायकोकडे, बायकोला हाक मारतो. बायको म्हणते आज हे काय रिकाम्या हाताने आलात तुम्ही. हो अगं म्हणे, आज एक विचित्रच वाटसरू भेटला, ज्ञानी वाटतोय तो वाटसरू, म्हणतोय की मी देवर्षी नारद आहे, पण म्हणे आपल्याला काय करायचंय, नारद येवो किंवा कोणी येवो, वाटसरू कोणी का असे ना त्याला लुटायचं, एवढंच म्हणे आपलं कार्य आहे. पण म्हणे त्या वाटसरूनी एक विचित्र गोष्ट विचारली म्हणे मला. म्हणे की तू दरोडेखोरी करतोय तो बायको मुलांसाठी करतोय, एवढी हत्या करतोय ती बायको मुलांसाठी करतोय, तर ह्याचं जेव्हा पाप भोगायची वेळ येईल तेव्हा काय तुझी बायको आणि तुझी मुलं साथ देणार आहेत तुला. तर मी त्यांना सरळ सांगितलं हो हो, माझी बायको ना माझी मुलं एकनिष्ठ आहेत माझ्याशी, ते नक्की साथ देतील. तेवढ्यात बायको म्हणते अजिबात साथ देणार नाही, पैसा आणणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि उंबरठ्याच्या आत स्वयंपाक पाणी करून मुलांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे, त्यामुळे पैसा तुम्ही कसा आणतायत, त्याचे काय तुम्हाला परिणाम भोगावे लागतील नाही हे तुम्ही तुमचं भोगायचं, आम्ही नाही त्यामध्ये. हुशार होती रत्नाकराची बायको. ती म्हणतीये
नवऱ्याला की कन्यादान करीत असताना माझ्या वडिलांनी ह्याच अटीवर कन्यादान केलेलं होतं की तुमच्या पुण्याचा अर्धा भाग ह्या माझ्या मुलीला मिळाला पाहिजे. त्यामुळे बायको पुण्याच्या भागामध्ये भागीदार असते, पापामध्ये भागीदार नसते, असा शास्त्राचा नियम आहे. म्हणून नवऱ्याने सत्यनारायण पूजा केली पूर्ण आणि बायकोनी नुसता हाताला हात लावून मम म्हटलं तरी तिला अर्ध पुण्य प्राप्त होत. नवरा जर समजा ऑफिसच्या कामानिमित्त काशीला गेला आणि त्यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं तर बायकोला पुण्य प्राप्त झालं, अर्ध पुण्य बायकोला. त्यामुळे बायको पुण्य करो न करो, नवऱ्याने पुण्य केलं तर ते बायकोला 50% TDS सारखं कट होऊन बायकोला प्राप्त होत. म्हणून महिला वर्गाने पुरुष वर्गाला आग्रह केला पाहिजे, तुम्ही पूजा अर्चा करा, रोज तुम्ही पुण्य करा, जा गाईला जाऊन चारा घालून नमस्कार करून या, जा नर्मदेत जाऊन आंघोळ करून या, तर बायकांना आपोआप त्याचं पुण्य प्राप्त होतं. तर म्हणून आपल्याकडे स्त्रियांना सौभाग्यवती म्हटलेलं आहे. लग्न झाल्यानंतर मी तरी कधी ऐकलं नाही की एखाद्या पुरुषाला सौभाग्यवान म्हटलेलं असतात, तेच खरे सौभाग्यवान. पण म्हणताना स्त्रीला सौभाग्यवती म्हणतात कारण ती नवऱ्याच्या धर्म कार्यामध्ये प्राप्त झालेल्या 50% पुण्याची वाटेकरी असते, पापाची वाटेकरी नसते. त्याचप्रमाणे अर्थेच नवऱ्याच्या पैशावर 50% अधिकार बायकोचा असतो. शास्त्राने दिलेला अधिकार आहे, शास्त्राने दिलेला अधिकार आहे. धर्मे चार्थेच कामेच, इच्छापूर्तीमध्ये 50% बायकोच्या इच्छेचाही विचार करायचा असतो असं शास्त्र म्हणतं. फ्लॅट घ्यायचा आहे ना, नवऱ्याने परस्पर बुक करून आणला, चालणार नाही धर्मानुसार. बायकोला घेऊन जाऊन विचारायचं, तुलाही पसंत पडला का? हो तुलाही पडला, मलाही पडला, मग फ्लॅट घेऊ आपण असं. त्यामुळे मनोकामना पूर्ण करीत असताना बायकोचाही 50% अधिकार आहे त्यावर, याचं भान ठेवून आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या असतात, असा पुरुषांवर शास्त्रांनी घातलेला निर्बंध आहे. धर्मे चार्थेच कामेच, पण मोक्षामध्ये नाही म्हटलेलं आहे. मोक्ष हा ज्याचा त्यांनी शोधायचा आहे मार्ग, मोक्षामध्ये नाही. पण धर्म अर्थ कामामध्ये पत्नी ही अर्धांगिनी आहे, अर्धा वाटा तिचा. त्यामुळे ह्या रत्नाकराची बायको म्हणतीये की हे नाथ, हे नाथ म्हणजे पूर्वीच्या काळी बायको नवऱ्याला हे नाथ, हे आर्य, मग हळूहळू आहो बिहो, आता ए वर आले सगळे, पुढे आणखीन काय होईल काय सांगता येत नाही. तर रत्नाकराची बायको म्हणतीये की हे नाथ, धर्माप्रमाणे मी तुमच्या पुण्यात भागीदार आहे, पापामध्ये नाही. त्यामुळे ह्या पापाचं फळ तुम्हालाच भोगावं लागेल, आम्ही त्यामध्ये वाटेकरू होणार नाही. हे बायकोचे शब्द ऐकल्यानंतर रत्नाकराचं हृदय विद्ध झालं, घायाळ झालं एकदम, आणि विचार केला की अरे, ज्यांच्यासाठी मी दरोडेखोरी करतोय ते ज्या वेळेला पापाचं फळ भोगावं लागेल त्यावेळेला मला एकटं टाकून जाणार आहेत हे सगळे, मग करायचंच कशाला हे सगळं? मग आहे तेवढी धन दौलत पुरेशी आहे, त्यात मुलांचं आयुष्य आरामात निघून जाईल, यापुढे इतप्पर मी दरोडेखोरी करणार नाही, इतप्पर मी दरोडेखोरी करणार नाही असा निश्चय त्या रत्नाकरांनी केलाय. आणि तो येऊन नारद मुनींना भेटतोय, गदगदून एकदम रडू लागतोय, गदगद एकदम दुःखाने हुंदके देत रडू लागतोय. आणि नारद मुनींच्या चरणावर मस्तक ठेवून पारंब्या बांधलेल्या सोडवून नारद मुनींना म्हणतोय की मुनिवर्य, तारा मला, तारा तारा म्हणे, माझ्या हातून फार घात झालाय, इतका भयंकर घात झालेला आहे की मला कितीही गंगेत स्नान केलं तरी देखील माझी पातकं संपणार नाही, तितका घात मी केलेला आहे, मला तारा, मला मार्ग दाखवा यातून. तेव्हा नारद मुनी देखील विचार करतात की कोणत्या मार्गाने ह्याच्या पापाची निष्कृती होईल, म्हणजे असं काय केलं तर ह्याचं प्रायश्चित्त घडेल. तर शास्त्रानुसार ह्या रत्नाकरांनी केलेली पापच इतकी होती की एका जन्मामध्ये किती चांद्रायण प्रायश्चित्त घेतली, किती कृच्छ्र प्रायश्चित्त घेतली
कितीही गंगा स्नान केलं तरी देखील त्याचं पातक नष्ट होणार नव्हतं. म्हणून मग नारद मुनी म्हणतायत की हे रत्नाकरा, नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही तुला. एक मी तुला नाममंत्र देतो, त्या नाममंत्राचं निरंतर पठण करीत राहा, त्या नाममंत्राचा निरंतर जप करीत राहा. त्या जपाच्या प्रभावाने तुझी पातकं नष्ट होतील. म्हणे कोणता आहे तो मंत्र? तर नारद मुनी म्हणतायत राम राम. नुसता 2 अक्षरी मंत्र नारद मुनींनी गुरुमंत्र म्हणून दिलेला आहे. कोणाला? रत्नाकराला दिलेला आहे. आणि रत्नाकर तिथे बसलाय, अत्यंत कष्टी होऊन बसलाय आणि फार त्रासाने, फार त्रास होत असताना देखील तो नारद मुनींनी उपदेश दिल्याप्रमाणे राम नामाचा जप करू लागलेला आहे. पण तमोवृत्ती इतकी प्रबल होती त्याची की राम उच्चारतही नव्हता. तो म राम 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 असंच उच्चारत होता. नारद मुनींनी 2-4 वेळा समजवलं की अरे मरा मरा नाही, राम राम. पण त्याच्या ठाई पातकच इतकं होतं की जीभ नीट उच्चार देखील करण्यामध्ये असमर्थ होती. म्हणून ती म रा म्हणत होती. शेवटी नारद मुनी मोठे तंत्रविज्ञानी होते. ते म्हणे ठीक आहे, मरा मरा तर मरा मरा, कालांतरीने म राम 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 रामच होणार आहे त्याचं. त्यामुळे विलोम जप केला तरी देखील अनुलोम जपाचं फळ ह्या नाममंत्रात प्राप्त होतं. म्हणून जाऊ दे, तुला येईल तसं म्हण, पण म्हण, देवाचं नाव घे. असं म्हटल्यानंतर तो रत्नाकर एका झाडाखाली शांत चित्ताने बसलाय आणि घरादाराचा, बायको मुलांचा सगळा विचार सोडून फक्त राम 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 म्हणत बसलेला आहे. तहान भुकेचं भान नाही, बस आता आत्मोद्धारच करायचा आहे, एवढंच एकमेव ध्येय त्याच्या जीवनात उरलेलं आहे की माझा उद्धार करायचा आहे मला. आणि म्हणून मरा 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 जप करत बसलेला आहे. बायका मुलं विचार करतात की हे गेले कुठे, आज आले कसे नाही रात्रभर, काही जीवाला धोका तर नाही. म्हणून सगळं मुलं आणि बायको शोधाशोध करायला निघालेत आणि त्यांना एका झाडाखाली बसलेले रत्नाकर सापडलेत. पद्मासन घालून बसलेत आणि राम 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 जप चालू ठेवलेला आहे. बायको म्हणते अहो उठा, घर आहे काय, हे राम 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 अध्यात्म म्हातारपणी करायचं असतं. पण ते रत्नाकर ऐकतोय कुठे? त्याला राम नामाची अशी गोडी लागलेली आहे की बायकोनी हाक मारली, मुलांनी हाक मारली तरी तो यायला तयार नाही. शेवटी बायको विचार करते की 1-2 दिवस राहतील उपाशी, पण नंतर पोटामध्ये भूक लागली, जठराग्नी पेटला की मनुष्य भजन करत असो की जप करत असो तो आधी उठतोच. त्यामुळे आत्ता जप करतायत राहू दे, येतील 1-2 दिवसात घरी आणि म्हणतील की काहीतरी खायला दे म्हणून. पण 2-4 दिवस झाले रत्नाकर घरी नाही आला. आठवड्याभराने पुन्हा जाऊन बघतात तर हे तसेच्या तसे राम 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 जप करत बसलेले. शेवटी महिन्याभराने जाऊ लागले तरी देखील हे काही समाधी उतरे नाही यांची. कालांतराने जाणच सोडलं बायकोनं मुलांनी की हे साधू झालेले आहेत, हे रामनामामध्ये निमग्न झालेले आहेत, ह्यांना उठवण्याचं पाप तरी आपण का करावं? जर एखादा भगवंताच्या चरणी लीन असेल तर त्याला उठवण्याचं पातक का करावं? म्हणून बायको मुलांची मती देखील शुद्ध झाली आणि बायको मुलं म्हणू लागलेत आपापसात बसून की बघा एकेकाळचा एवढा मोठा दस्यू आपले पिता रत्नाकर, आज त्यांना असं काय झालंय की गेले वर्षानुवर्ष ते राम राम जप करतायत. कालांतराने तर असं झालेलं आहे की राम राम जप करता करता तहान भूक कशाचाही विचार न केल्यामुळे हळूहळू करत वारुळ जमलेलं आहे त्यांच्या अवतीभोवती. त्या वारुळामध्ये काय हिंदीमध्ये म्हणतात मला माहित नाही, दिमक. दिमक, हां. त्या वारुळामध्ये काय झालंय तर वाळवी लागलेली आहे आणि वाळवीने ते वारुळ तयार केलेलं आहे. दिमक हिंदीमध्ये म्हणतात, ते लागलेलं आहे.
आणि त्या वाळवीनी ह्या रत्नाकराचं सगळी त्वचा कुरतडून काढलेली आहे, मांस खाऊन टाकलेलं आहे या वाळवीनी. इकडे वाळवीनी मांस खाऊन टाकलंय आणि वरतून अन्न काही नाहीये, त्यामुळे नुसता अस्थिपंजर उरलेला आहे आता या रत्नाकराचा. ते वारुळ एवढं मोठं की संपूर्ण शरीर आच्छादलं गेलेलं होतं. मग कालांतराने काय झालं, त्या वारुळातल्या सगळ्या वाळवी मेल्या आणि रिकाम्या झालेल्या वारुळामध्ये नाग आणि साप राहू लागलेले आहेत. नाग साप वस्ती करू लागलेले आहेत आणि ते नाग साप आतमध्ये राहतायत. पण वाल्मिक ह्या रत्नाकराला काही एक त्याची पडलेली नाहीये. तो अखंड भगवंताचं नामस्मरण करीत तहान भूक घालवून बसलेला आहे. ही त्या रत्नाकराची स्थिती पाहून बायकोला देखील वाटतं की अरे अरे, हे पहा किती चांगल्या मार्गाला गेले आणि आपण दरोडेखोरीच्या पैशानी जगतोय, हे योग्य नाही. म्हणून या रत्नाकराच्या बायकोनी ठिकठिकाणी तमसा नदीवर घाट बांधले, लोकांच्या सोयीसाठी मंदिरं बांधली, अन्नदान केलं आणि दरोड्यातून मिळालेला सगळा पैसा तिने वाटून वाटून संपवला आणि एका कुटीरामध्ये मुलाबाळांसहित राहू लागली. ह्या रत्नाकराची पत्नी देखील तपस्विनी होती सज्जन. या रत्नाकराची पत्नी देखील तपस्विनी होती. तर अशा पद्धतीने या पत्नीने दरोड्यातून मिळालेली सगळी रक्कम ही गोर गरिबांमध्ये वाटून टाकली, धर्मकार्यासाठी खर्च करून टाकली. आता ना या रत्नाकराकडे काय दरोडेखोरीचं धन आहे, ना त्याच्या बायका मुलांकडे दरोडेखोरीचं धन आहे. सगळ्याचा विनियोग सत्कार्यासाठी करून ती एका कुटीरामध्ये राहू लागलेली आहे रत्नाकराची बाई. आता काय झालंय, दिवसामागून दिवस लोटतायत, वर्षामागून वर्ष लोटतायत. करता करता 60 वर्ष पूर्ण झाली. 60 वर्ष पूर्ण झाली. काही रामायणांमध्ये 60,000 म्हटलंय, काही मध्ये 30,000 म्हटलंय, पण वाल्मिकी रामायणामध्ये मात्र जे म्हटलंय ते प्रमाण 60 वर्ष पूर्ण झाली. आणि 60 वर्ष रामनामाचा जप करत बसलेले आता भगवान विष्णू म्हणतायत की पहा पहा लक्ष्मी, बघ नारदांनी कसं परफेक्ट काम करून ठेवलं, चोख काम केलं नारदांनी. एका दरोडेखोऱ्याचं मन पालटून त्याला रामभक्तीमध्ये लावणं हे काही सामान्य काम नाही. त्यामुळे हे लक्ष्मी पहा पहा, तो जो रत्नाकर आहे तो आता तपस्वी झालेला आहे. तो तपस्वी झालेला आहे. आता त्याची तपस्या जी आहे ती उतरवली पाहिजे. लक्ष्मी म्हणते का, तर म्हणे की जर तपस्या वाढली तर इतर प्राण्यांना त्रास होतो. जेव्हा माणसाची तपस्या वाढते त्यावेळेला त्याचं तेज बाकीच्या प्राण्यांना सहन होत नाही, बाकीच्या मानवांना सहन होत नाही आणि मग त्यांची देखील कधी कधी दुर्दशा होऊन जाते. म्हणून तपस्या ही कायम एकांतात करायची असते. तर ह्या रत्नाकरांनी जी तपस्या केलेली आहे त्याचा परिणाम हा की संपूर्ण जगाचे प्राण अवरुद्ध होतील, कोणाला श्वासच घेता येणार नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये संहार होईल. तेव्हा प्रचंड प्रमाणात जर संहार होणार असेल तर ते काय इष्ट आहे का? ते इष्ट नाही. म्हणून आता ह्या रत्नाकराला मात्र तपस्या सोडून बाहेर यायला सांगितलं पाहिजे. मग ह्याची तपस्या सोडवायला जाईल कोण, हा प्रश्न पडलाय. तर त्यावेळेला सप्तर्षी त्यांच्या शिष्यांबरोबर भूलोकात भ्रमण करायला आलेले असताना नेमकं तमसा नदीच्या किनाऱ्याहूनच जात होते. त्या सप्तर्षींच्या मनामध्ये भगवान नारायणाने प्रेरणा दिली की ह्या वाल्मिकींना, ह्या रत्नाकराला चांगलं जीवन आता जगू दे. म्हणून आता सप्तर्षी जे आहेत ते अरण्यातून जाताना इकडे तिकडे पाहत पाहत अरण्य ओलांडत चाललेले आहेत. आणि मग पुढे काय होतं हे 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पाहूया. जर कोणाला